नमस्कार, मॅथ बाय पूजाच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत इरॅशनल नंबर। ठीक आहे, तर इरॅशनल नंबरची आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता आपल्या बुकमध्ये आपल्याला अशा प्रकारे दिले इन ॲडिशन ऑफ रॅशनल नंबर देअर आर मेनी मोर नंबर ऑन अ नंबर लाईन दे आर नॉट रॅशनल नंबर दॅट इज दे आर अनरॅशनल नंबर दॅट इज स्क्वेअर रूट 2। ठीक आहे, जे काही इरॅशनल सगळे जे नंबर आहे जे की आपल्या नंबर लाईन आपण पुट करू शकता ते सगळेच नंबर रॅशनल नंबर नाही, काही त्याच्यातले जे काही नंबर असणार आहे ठीक आहे ते त्या नंबरना आपण काय म्हणणार आहोत तर इरॅशनल नंबर म्हणणार आहोत। ठीक आहे, आता हे जे इरॅशनल नंबर आहे त्या इरॅशनल नंबरला आपण m/n या स्वरूपामध्ये लिहू शकत नाही। ठीक आहे, या स्वरूपामध्ये त्यांना लिहू शकत नाही, त्यांना फ्रॅक्शन नाही आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांचा जो एंड आहे जो आपण यांचा जो काही आपण डेसिमल पॉईंट आपण काढायचं म्हटलं किंवा आपला जो n आहे यांनी जर m ला डिवाइड म्हणायचं म्हटलं तर त्याचा तो एंडिंग पॉईंट आपल्याला कधीच मिळणार नाही आहे। त्याच्यानंतर जो काही आपला जो रॅशनल नंबरमध्ये जो आपल्याला एक पॅटर्न मिळतो, समजा की 0.333 असा जो पॅटर्न मिळतो किंवा 1.12 असा जे काही पॅटर्न आहे आपल्याकडे। ठीक आहे, असा हा जो पॅटर्न आहे तो आपला इरॅशनल नंबरमध्ये सहसा जो रिपिटेशन पॅटर्न आपल्याला मिळत नाही ते सगळे जे काही नंबर असतात त्याला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबर म्हणतो। आता आपल्याकडे जो काही आहे ठीक आहे, आता जो नंबर √1 आहे ठीक आहे, √1 आहे ठीक आहे, आता याचं स्क्वेअर रूट काय आहे तो 1च आहे। ठीक आहे, तर म्हणून आपण याला नंबर लाईनवर दाखवू शकतो। आता आपल्याला शो करायचे की √2 हा जो नंबर आहे तो नंबर लाईनवर कसा शो करायचा आणि तो कसा शो करतो ते हेच आपल्याला इथं पाहायचं आहे। ठीक आहे, तर चला पाहूया। मी सर्वप्रथम एक इथं नंबर लाईन म्हणून मी इथं ड्रॉ करून घेते। इथे एक लाईन मी इथं ड्रॉ करणार आहे। ठीक आहे, इथं मी एक लाईन ड्रॉ केलेली आहे। आता याच्यामध्ये मी व्यवस्थित सेंटर काढून घेते या लाईनचा। ठीक आहे, हा मी सेंटर घेते लाईनचा, म्हणजे जी सुरुवात असते 0 त्याला मी O अक्षराने दाखवते। नंतर इथे एक 1 घेते। ठीक आहे, आपला 1 घ्यायचं आहे, त्याच्यानंतर 2 घ्यायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर मी 3 घेतला आहे, परत 1 इकडे मायनसच्या साईडने सुद्धा। ठीक आहे, तर आता आपण इथे लिहून घेऊ हा 2 हा 3। ठीक आहे, हा आपला -1 -2 -3। ठीक आहे, ही आपली नंबर लाईन। ठीक आहे, आपण आता इथपर्यंतच काढणार। ठीक आहे, आत्ताच म्हटलं मी √1 म्हणजे किती असतो 1, म्हणजे तो हा इथे आला। ठीक आहे, आता हा आपला जो ए आहे ठीक आहे, हा जो एक नंबर आहे या एक नंबरला आपण काहीतरी एक अल्फाबेट घेऊन घेऊ। ठीक आहे, समजा मी याला अल्फाबेट ए घेत असेल, काय घेत आहे अल्फाबेट ए घेते, तर या अल्फाबेट ए मधून काय करायचे मला एक परपेंडिक्युलर पहिले ड्रॉ करून घ्यायचं आहे। ठीक आहे, मी इथं पाहू शकता एक परपेंडिक्युलर काय करायचं आपल्याला ड्रॉ करायचे। ठीक आहे, केलं परपेंडिक्युलर ड्रॉ। ठीक आहे, म्हणजे परपेंडिक्युलर केला इथं 90चा अँगल आपला फॉर्म होणार। ठीक आहे, याला समजा आपण लाईन यल म्हणू, काय म्हणू याला लाईन यल म्हणू। या लाईन यल बरोबर ठीक आहे आपण एखादा पॉईंट घेऊया पी, काय करू आपण पॉईंट पी घेऊया। जो आपण परपेंडिक्युलर यल काढलाय त्याच्यात जो पॉईंट पी घेतला तर ए पासून पीचं अंतर आपल्याला 1 घ्यायचं। किती घ्यायचं 1 घ्यायचं। आता मध्ये ओ आणि पीला आपण जोडून घेऊया स्केलच्या मदतीने। ठीक आहे, इथं मी जोडून घेणार आहे। इथं माझा एक जो काही आहे ट्रायंगल तयार झालेला दिसत आहे, तुम्हाला दिसत आहे इथं ट्रायंगल म्हणजे राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे। ठीक आहे, तर आपण ही जी काही माहिती लिहिली ही आपल्याला शब्दामध्ये सुद्धा लिहायची, म्हणजे कसं ठीक आहे जी काही इन्फॉर्मेशन आपण इथं घेतली आहे ती तुम्हाला इथं काय करायची जे आपण शब्दामध्ये सुद्धा आपल्याला लिहायची। जसं की ड्रॉ अ नंबर लाईन देन टेक अ O इज अ करस्पॉन्डिंग 0 पॉईंट। ठीक आहे, आपल्याला सांगायचे। त्याच्यानंतर टेक अ पॉईंट ए ऑन अ नंबर लाईन इट शो दॅट नंबर 1। ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रॉ अ परपेंडिक्युलर अँड पासिंग टू द पॉईंट ए देन टेक पॉईंट पी ऑन अ परपेंडिक्युलर लाईन यल अँड AP इज 1 युनिट डिस्टन्स। देन आपल्याला काय मिळतं एक इथं राईट अँगल ट्रायंगल मिळतं आहे। ठीक आहे, तर आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती आपण इथं घेतलेली आहे ड्रॉ केली आहे ती तुम्हाला शब्दामध्ये सुद्धा लिहायची आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्ये आपलं जे डिस्टन्स आपण घेतलं आहे AP हा 1 युनिट घेतलं आहे आणि OA हा आपला किती आहे 1 आलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला काय मिळतं एक इथं राईट अँगल ट्रायंगल मिळतो, तो म्हणजे OAP हा आपल्याला काय मिळतं आहे इथं राईट अँगल काय मिळतं आहे आपल्याला राईट अँगल ट्रायंगल आपल्याला इथं मिळत आहे, ते आपण इथं लिहून घेणार आहे राईट अँगल ट्रायंगल। आता राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे याच्यावर काय करू शकतो आपण। ठीक आहे, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला एक थेरम माहिती आहे तो म्हणजे पायथागोरस थेरम। ठीक आहे, तर आपण इथं काय करणार आहोत पायथागोरस थेरमचाच काय करणार आहोत या ठिकाणी आपण आता वापर करणार आहोत। आपल्या या पायथागोरस थेरमचा आपल्याला काय करायचं या ठिकाणी वापर करायचा। आणि तुम्हाला माहिती आहे पायथागोरस थेरम म्हणजे जो हायपोटेन्यूज असतो त्याचा स्क्वेअर आणि राहिलेल्या दोन्ही बाजूचा स्क्वेअर आणि त्याची आपल्याला बेरीज आपल्याला घ्यावी लागते। ठीक आहे, हे आपला पायथागोरसचा थेरम आहे। ठीक आहे, तर आता आपण इथं नेणार की आपला जो ट्रायंगल AOP आहे याच्यामध्ये असणार आपल्याला OPचा स्क्वेअर लेंथ ऑफ OPचा स्क्वेअर बरोबर लेंथ ऑफ OA स्क्वेअर अधिक लेंथ ऑफ AP स्क्वेअर। ठीक आहे, हा आपला झाला थेरम आपल्या यानुसार आपल्याला मांडणी करायची। आता याच्यामध्ये आपल्या जे किमती आहे ते लिहून घेऊ। OA आपल्याकडे 1 त्याचा स्क्वेअर, AP आहे आपल्याकडे 1 त्याचा स्क्वेअर,
1चा स्क्वेअर 1, याचं पण 1, याच्या दोघांची ॲडिशन ती येते आपली 2, ठीक आहे. पण ही मिळाली लेंथ ऑफ ओ पी स्क्वेअरची, ठीक आहे. पण आता आपल्याला काय पाहिजे फक्त ओ पी, मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, ठीक आहे. तर मग आपल्याला काय मिळणार ओ पी बरोबर स्क्वेअर रूट ऑफ 2 काय मिळणार, दोन्ही बाजूनी स्क्वेअर रूट ठेकल्यानंतर इथला स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होतो आणि हा जो आहे 2 आहे तो स्क्वेअर रूटमध्ये येतो, ठीक आहे. हा नंबर आपल्याला मिळाला आहे. आता काय करायचं आहे, आपला जो चॉप आहे, ठीक आहे, आपल्याला हा घ्यायचा आहे. याच्यामध्ये ओ आपण सेंटर घेणार आहे आणि ओ पी ही जे आहे आपण रेडियस घेणार आहोत. काय ओ आपला सेंटर घेणार आहोत आणि ओ पी जी आहे आपण ती रेडियस म्हणून इथं घेणार आहोत आर्कमध्ये. इथं पाहू शकता आपण इथं आर घेतलेलं आहे. आता याच्यामधून आपल्याला काय करायचं आहे, एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे, ठीक आहे. याच्यामधून पास होणारा तसं सर्कल, ठीक आहे. पाहू शकता इथं मी सर्कल ड्रॉ केला. आता हे जी नंबर लाईनवर इथं जो पॉईंट आपल्याला टच होत आहे, या पॉईंटला आपण नाव क्यू देऊ. म्हणजे हा जो पॉईंट झालेला आहे याला आपण क्यू नाव दिलं आणि हा जो क्यू आहे तो काय दाखवणार आहे आपल्या √2, ठीक आहे. म्हणजे जो क्यू पॉईंट आपला इंटरसेक्ट झाला आहे, जो आर्क आपण काढली होती, ठीक आहे, आर्क काढली होती नंबर लाईनवर, त्याच्यावर आपल्याला क्यू पॉईंट मिळाला. तो जो इंटरसेक्ट झालेला आहे तोच असणार आहे आपला √2. तो काय असणार आहे आपल्याला √2. म्हणजे हा जो आहे आपला पॉईंट असेल √2 पॉईंट आपल्याला हा मिळणार आहे, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला नंबर लाईनवर √2 दाखवायचे. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट आणि प्रॅक्टिस सेटमध्ये जे नंबर आहे ते नंबर आपण नंबर लाईनवर आपल्याला शो करायचे आहेत. प्रॅक्टिस सेट 1.4 क्वेश्चन नंबर फर्स्ट, जो की आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस दिला आहे, जो की अशाप्रमाणे त्याच्यामध्ये क्वेश्चन दिला आहे. द नंबर लाईन √2 इज शो ऑन द नंबर लाईन, जे की आपण आता शो करून दाखवलेलं आहे. स्टेप आर गिवन टू द शो √3, ठीक आहे. जो नंबर आपला √2 आपण 2 दाखवला आहे त्याच स्टेपनं आपल्याला √3 हा शो करायचे दाखवायचे ऑन द नंबर लाईन, ठीक आहे. आपल्याला नंबर लाईनवर जो काही आपण √2 जो दाखवला आहे त्याचप्रमाणे आपल्याला √3 सुद्धा दाखवायचे. फिल द बॉक्स प्रॉपरली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. आपल्याला जे काही बॉक्स दिला इथे, ठीक आहे, प्रॉपरली फिल करायचे आणि ही ॲक्टिव्हिटी काय करायची आपल्याला कंप्लीट करायची. आणि हाच आपला प्रॅक्टिस सेटचा फर्स्ट क्वेश्चन आहे, ठीक आहे. आन्सरमध्ये पाय ॲक्टिव्हिटीपासून सुरू होतं ते काय म्हटलं, द पॉईंट क्यू ऑन द नंबर लाईन शो द नंबर, काय शो नंबर करत आहे आपल्याला क्यू हा तर √2 करत आहे. इथे आपण लिहिलेलं आहे √2, ठीक आहे. अ लाईन परपेंडिक्युलर टू द नंबर लाईन इज ड्रॉन थ्रू आउट द पॉईंट क्यू. आपला जो पॉईंट क्यू आहे त्याच्यातून आपल्याला परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केला आहे, ठीक आहे. जी कशाला तर आपल्या या नंबर लाईनला, ठीक आहे. पॉईंट आर ॲट द युनिट डिस्टन्स फ्रॉम द क्यू ऑन द लॅट लाईन. म्हणजे जी आपली परपेंडिक्युलर लाईन काढली आहे, ठीक आहे, त्याच्यावर आपण पॉईंट आर घेतला आहे आणि त्याचं एक पर्टिक्युलर डिस्टन्स घेतलेला आहे आपण, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं आहे, राईट अँगल ट्रायंगल इथं आपला फॉर्म होत आहे. कोणता, ओ क्यू आर हा आपला रेक्टँगल ट्रायंगल फॉर्म होत आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो सेगमेंट ओ आणि आर असतो तो आपण जोडून घेतलेला आहे, ठीक आहे. आता जी आपल्याकडे इन्फॉर्मेशन आहे, ओ क्यू किती दिले आपल्याला √2, ठीक आहे. त्याच्यानंतर ओ आर किती आहे आपल्याकडे 1 युनिट, ठीक आहे. तर आपल्याकडे हा ट्रायंगल आहे आणि पायथागोरस थेरमनुसार आपल्याला आता काय करायचे, याचे ट्रायंगल हे जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती संपूर्ण फिल करायची. मी आताच म्हणलं राईट अँगल ट्रायंगल आला की पायथागोरस थेरम यूज होतो. आता पायथागोरस थेरम म्हटलं की जो 90 करणारा जो कोन आहे, ठीक आहे, म्हणजे हा कोन, याच्या समोरची बाजू ही असते आपली हायपोटेन्यूस, ठीक आहे. त्याच्या बाजूचा वर्ग, ठीक आहे. आणि नंतर बरोबरमध्ये काय करणार आपल्याला राहिलेल्या दोन्ही बाजूच्या वर्गाची बेरीज आपण घ्यायची असतो. हा आपला थेरमच आहे, ठीक आहे. तर आता इथं आपण थेरम इथं लिहून घेतलेलं आहे, ठीक आहे. ओ आर वर्ग, त्याच्यानंतर ओ क्यू वर्ग आणि क्यू आर वर्ग आपण इथं घेतलेलं आहे, ठीक आहे. आता जी किंमत आहे ती याच्यामध्ये आपण सगळी ठेवून घेऊया. आता ओ क्यू किती घेतले आपण इथं √2 म्हणून इथं आपण बॉक्समध्ये लिहिणार √2, ठीक आहे. त्याच्यानंतर ओ आर किती घेतले आपण 1 घेतलेलं, ठीक आहे. आता बघा इथं स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार, मिळणार 2, ठीक आहे. आता इथं 1चा स्क्वेअर, ठीक आहे. 1चा स्क्वेअर काय असतो 1, म्हणून तो 1 इथं आपण लिहून घेणार. आता या दोघांची बेरीज ती किती येते आपली 3, किती येणार 3. पण हे आपल्याला काय मिळालं, लेंथ ऑफ ओ आरचा वर्ग, ठीक आहे. ओ आर पण आपल्याला काय पाहिजे ओ आर. मग काय केलं आपण, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, ठीक आहे. तर स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केल्यानंतर हा जो आपला 3 आहे तो कशामध्ये जाणार, स्क्वेअर रूटमध्ये जाणार. म्हणून आपल्याला काय ओ आर हा काय मिळणार आहे √3 मिळणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ओ सेंटर धरायचं आणि ओ आर ही जी आपली लाईन आहे याला आपल्याला काय करायचं, एक रेडियस म्हणून कन्सिडर करायचं चॉपमध्ये, ठीक आहे. हा मी ओ सेंटर म्हणून घेतलेला आहे माझ्या चॉपमध्ये. त्याच्यानंतर माझा ओ आर जो आहे एवढा जो अंतर आहे, ठीक आहे. हा अंतर मी काय घेतला आहे तर माझं समजा रेडियस आहे म्हणून मी तर धरलेलं आहे, ठीक आहे. आता हा जो अंतर आहे माझा रेडियस म्हणून याच्यामधून मला काय करायचं, एक आर्क ड्रॉ करून घ्यायची आहे. इथं व्यवस्थित अंतर घ्यायचं आणि आर्क अशी आपल्याला काय करायची आहे, अशा प्रकारे ही आर्क तुम्हाला काढायची, ठीक आहे. आता पाहू शकता ही जी आर्क तुम्ही काढलेली आहे ती इंटरसेक्ट होत आहे आपल्या नंबर लाईनला होत आहे या ठिकाणी, ठीक आहे. याला आपण एक पॉईंट नाव देऊ, याला नाव देऊ आपण आता सी, ठीक आहे.
हा जो पॉईंट काढलेला आहे, ठीक आहे, नंबर लाईनला, याला पॉईंटला नाव दिलं आपण सी. ठीक आहे, आता हा जो सी असेल, हा जो इंटरसेक्ट झालेला आहे, हाच आहे आपला √3. काय आहे आपला हा √3, हाच आहे आपला √3. ठीक आहे, ठीक आहे, म्हटलं आहे आपण ड्रॉ अँड आर्क विथ सेंटर ओ, म्हणजे आपण काय घेतलं होतं, सेंटर ओ घेतलं होतं आणि रेडियस काय घेतली आपण OR घेतली, तर त्याच्यावर काय केलं आपण आर्क ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, मेक द पॉईंट ऑन इंटरसेक्ट ऑफ द लाईन. ठीक आहे, जे आपली नंबर लाईनवर काय केलं आहे ते इंटरसेक्ट झालेले ती पॉईंट. ठीक आहे, तो आर्क इंटरसेक्ट झाला त्या पॉईंटला काय दाखवायचे आपल्याला, सी दाखवायचे आणि सी दाखवले आणि सी जो नंबर आहे, पॉईंट सी जो आहे आपला, तोच काय शो करत आहे, आपल्याला √3 शो करत आहे आणि हेच आपल्याला शो करायचं की √3 हा आपल्या नंबर लाईनवर कुठे येतो. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड नंबर क्वेश्चन जो की दिला आहे, शो द नंबर √5 ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवर आपल्याला आता √5 शो करायचं आहे. ठीक आहे, तर कसं करायचं त्याच्या अगोदर आता आपण ॲन्सर लिहिणं सुरू करणार आहोत. ठीक आहे, इथून आपण ॲन्सर आता सुरू करायचे. तर ॲन्सरमध्ये काय लिहिणार आहे आपण, ड्रॉ, म्हणजे आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती पहिली लिहावी लागणार आहे. ड्रॉ अ नंबर लाईन, नंबर लाईन यल. ठीक आहे, नंबर लाईन यल ड्रॉ आपण करणार आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, टेक OP 2 युनिट्स. ठीक आहे, आपण OP काय करणार आहे, 2 युनिट्स घेणार आहे. तर ठीक आहे, पहिले आपण इथं नंबर लाईन इथं ड्रॉ करून घेऊया. ठीक आहे, पाहू शकता इथं मी आता नंबर लाईन 1 ड्रॉ करणार आहे. आता याच्यामध्ये मी इथं नंबर लाईन ड्रॉ केली, याच्यासाठी मी इथं सेंटरसुद्धा घेतलेलं आहे. ठीक आहे, इथं युनिट घेऊ आपण. ठीक आहे, परत इथं सेकंड युनिट घेणार आहोत. नेकडचे इथं तो युनिट घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. जेवढं अंतर तुम्ही एक युनिट अंतर घेणार आहे तेवढंच युनिटवर तुम्हाला अंतर दाखवायचं सुद्धा आहे. ठीक आहे, इथं आता माझा सेंटर आहे हा 0, म्हणजे O अक्षराने मी दाखवणार आहे. हा माझा 1, हा माझा 2. ठीक आहे, हा माझा -1, हा माझा -2. ठीक आहे, ही झाली माझी नंबर लाईन. ठीक आहे, आता काय घेतलं आहे आपण, जो आपला डिस्टन्स आहे OP, म्हणजे हा जो P आहे. ठीक आहे, इथपर्यंत जो डिस्टन्स आहे तो माझा 2 आहे. ठीक आहे, आता हा OP 2 का बरं घेतला असेल, तुम्हाला माहिती आहे की √4. ठीक आहे, √4 म्हणजेच काय असतो आपला 2 असतो. काय असतो √4 म्हणजे 2, म्हणजे हा 2 काय आपला √4, म्हणजे याच्यानंतरच काय आला पाहिजे आपला √5, म्हणून आपला OP हा 2 आहे. 2 युनिट आपण इथं घेतलेला आहे, 2 युनिट आपण डिस्टन्स घेतलेला आहे. आता काय करायचं, जो आपला हा जो आहे पॉईंट P. ठीक आहे, या पॉईंट P मधून आपल्याला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे, ते लिहून सुद्धा घेऊ आपण. ठीक आहे, की याच्यामधून आपल्याला पॉईंटमधून काय करायचे, परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. पहिले ड्रॉ करून घेऊ, नंतर आपण ती इन्फॉर्मेशन लिहून घेऊ. ठीक आहे, तर मी एक पाहू शकता परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. ठीक आहे, इथं माझा परपेंडिक्युलर ड्रॉ करून झाला आहे. याला मी नाव देते M. ठीक आहे, याला नाव देते MX, जे काही ABCDतलं लेटर आहे तुम्ही देऊ शकता. या परपेंडिक्युलरवर मी नेक्स्ट पॉईंट घेते इथे एक. ठीक आहे, Q. ठीक आहे, काय पॉईंट घेणार आहे मी, Q घेणार आहे. तर P आणि Q पर्यंत जो अंतर असेल तो माझा 1 युनिट असेल. काय असेल माझं अंतर, 1 युनिट असेल. ठीक आहे, तर आता आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केला आहे तर तो आपल्याला लिहायचं पण आहे. ठीक आहे, मग काय लिहिणार आपण, ड्रॉ अ लाईन M परपेंडिक्युलर नंबर लाईन. ठीक आहे, कशाला परपेंडिक्युलर असली पाहिजे, आपल्या नंबर लाईन. ठीक आहे, आणि ती कशातून पास झाली पाहिजे, पॉईंट P मधून. ठीक आहे, तर काय लिहिणार त्याच्यानंतर, थ्रू द पॉईंट P. ठीक आहे, पॉईंट P मधून ती काय झाली पाहिजे, पासआउट पण झाली पाहिजे. ठीक आहे, आता आपण काय करणार आहे, तो जो आपण त्याच्यानंतर जो आपण Q घेतलेला आहे नंबर लाईनवर ते सुद्धा आपण इथं लिहून घेणार आहे. टेक अ पॉईंट Q ऑन लाईन. ठीक आहे, कोणत्या लाईनवर, M वर. ठीक आहे, सच दॅट. ठीक आहे, किती घेणार आहे आपण, म्हणजे त्याचं जे आपलं PQ अंतर आहे ते असणार आहे आपलं 1 युनिट असणार आहे. किती असणार आहे, 1 युनिट त्याचं अंतर आपलं असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, आता हा O आणि Q हा जो आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण इथं OAला आपण इथं व्यवस्थित जोडून घेऊ, म्हणजे एक आपलं इथं ट्रायंगल इथं काय होणार आहे आपल्याला फॉर्म होणार आहे. ठीक आहे, हा वाला ही वाली लाईन. ठीक आहे, हा पहा इथं आपला एक ट्रायंगल काय झाला इथं आता फॉर्म झालेला आहे. ठीक आहे, आणि कोणता ट्रायंगल झाला आहे आपला, राईट अँगल ट्रायंगल. तर ते सुद्धा लिहून घेणार मग आपण, इन राईट अँगल ट्रायंगल OPQ. याच्यामध्ये काय वापरणार आहे आता, राईट अँगल ट्रायंगल म्हटलं तर पायथागोरस थेरम. तर लिहून घेणार आपण पायथागोरस थेरम. ठीक आहे, पायथागोरसचा थेरम आपण या ठिकाणी काय करणार आहे, वापरणार आहे. ठीक आहे, मग तो कसा असतो, आपली जी हायपोटेन्यूस साईड आहे त्याचा वर्ग म्हणजे OQचा वर्ग बरोबर OPचा वर्ग अधिक लेंथ ऑफ PQचा वर्ग. ठीक आहे, या सगळे वर्ग आता याच्यामध्ये किमती ठेवायचं. OP किती घेतले आपण, 2, त्याचा वर्ग, त्याच्यानं OP किती आहे आपला 1, त्याचा वर्ग. ठीक आहे, तर तो किती मिळणार आपल्याला,
4 अधिक 1 किती मिळणार आहे, 2चा वर्ग 4 1चा वर्ग 1. ठीक आहे, यांची दोघांची ॲडिशन केली किती मिळतं, आपल्याला 5 मिळतो. ठीक आहे, पण ते कशात मिळणार, लेंथ ऑफ ओ क्यूचा वर्ग. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड केल्यानंतर आपल्याला काय मिळणार, लेंथ ऑफ ओ क्यू ही किती मिळणार, आपला √5 किती मिळणार आहे, √5. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, आता हा रूट आपल्याला आलेला आहे 5. ठीक आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे विथ, आपल्याला जो ओ आहे तो सेंटर धरायचा आहे, विथ सेंटर ओ अँड ओ क्यू ॲज अ रेडियस आपल्याला धरायची आहे. ठीक आहे, आपल्याला ओ क्यू एस आपल्याला काय धरायचे, रेडियस धरायचे. आणि काय करायचं आपल्याला, एक आर्क ड्रॉ करायची, ते ड्रॉ अँड आर्क. ठीक आहे, आपल्याला आर्क ड्रॉ करायची, ती काय झाली पाहिजे, आपली इंटरसेक्ट झाली पाहिजे, म्हणजे इंटरसेक्ट केलं पाहिजे त्यांनी. ठीक आहे, कशाला इंटरसेक्ट केलं पाहिजे, तर आपल्या नंबर लाईनला, आपली जी नंबर लाईन आहे त्याला तिने काय केलं पाहिजे, इंटरसेक्ट केलं पाहिजे. ठीक आहे, आणि कोणत्या आपण त्याला पॉईंट देऊ, इन द पॉईंट. ठीक आहे, त्याला आपण पॉईंट देऊ एक्स, काय देऊ त्याला, पॉईंट एक्स देऊ. ठीक आहे, आपण त्याला काय देणार आहे, एक्स पॉईंट म्हणणार आहे. ठीक आहे, तर आपण हा ओ सेंटर घेतलेला आहे, त्याच्यानंतर आपला जो होते एवढी आहे ओ क्यू ही रेडियस घेणार आहोत आपण, आणि असा आर्क आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, केले आपण ड्रॉ आता आर्क. आता हे जे इंटरसेक्ट झालं आपला आर्क, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे जे इंटरसेक्ट झाला हाच असणार आहे आपला √5. ठीक आहे, आणि हा कशा अक्षराने दाखवले, आपण एक्स या अक्षराने आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता हा एक्स अक्षराने दाखवलेला आहे, तर मग इथं आपण लिहून घेऊया. ठीक आहे, आपण इथं लिहिणार आहोत की ओ एक्स. ठीक आहे, हा काय दाखवतो आपल्याला, √5 दाखवतो. कशावर, तर ऑन द नंबर लाईन. ठीक आहे, कशावर दाखवलं आहे आपल्याला, नंबर लाईनवर तो दाखवत आहे आपल्याला, हे आपल्याला इथं मेन्शन करायचं. ठीक आहे, तर मग रूट हा आपल्याला, तर मग जो पॉईंट पी आहे, ठीक आहे, म्हणजे काय, पॉईंट एक्स जो आहे तो काय रिप्रेझेंट करणार आहे आपल्याला, तर √5 रिप्रेझेंट करणार आहे. पॉईंट एक्स रिप्रेझेंट, ठीक आहे, आपल्याला काय करणार आहे, तो रिप्रेझेंट करणार आहे आपल्याला द नंबर, काय करणार आहे, तर √5. ठीक आहे, हा झाला आपला √5साठी क्वेश्चन. पाहूया अशाच प्रकारे आपल्याला जो थर्ड क्वेश्चन आहे तो शो करायचा, ज्याच्यामध्ये आपल्याला √7 आपल्याला काय करायचं, शो करायचं. ठीक आहे, आता √7 कसं शो करणार तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, √5 आपण तिथं झालेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर रूट काय येणार, 6 येणार. √6 नंतर काय येणार आपल्याला, जो काय आहे आपला 7 येणार आहे. ठीक आहे, तर आपण इथं 5 ड्रॉ केलेलं आहे, याच्यानंतर आपण 6 ड्रॉ करू, त्याच्यानंतर आपण 7 ड्रॉ करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला हे तिन्ही मध्ये आपला हा आपण ड्रॉ केलेला आहे, पहिले 6 ड्रॉ करायचं, त्याच्यानंतर 7 ड्रॉ करायचं, तो जो की आपला क्वेश्चन नंबर 3 असणार आहे.